अजब रमा राघवची जोडी। रमा, रमा, आपल्या नात्यातल्या या आठवणी आज कायमच्या संपायलाच हव्या, आज कायमच्या संपायलाच हव्या, आज कायमच्या संपायलाच आजपासून मी तुला आणि मला या आठवणीतून कायमचं मुक्त करते। मला विसर कायमचं। मी आजन्म अविवाहित प्रेम, आजन्म अविवाहित प्रेम, आजन्म अविवाहित प्रेम, आजन्म अविवाहित प्रेम। तुला जे पाहिजे ते तुझ्या हातामध्ये तर आहे। तुमचं लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे। राघव, अरे काय केलंस तू हे? रमा, तू आपल्या ह्या आठवणी जाळायला निघाली होतीस आणि आज ह्याच आठवणी आपल्या विवाहाचा अग्निकुंड बनल्यात। या आठवणींच्या आणि या सूर्याच्या साक्षीने मी राघव गजानन पुरोहित आज तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो, आज तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो, आज तुझा पत्नी
मित्रं जातः त्वं चिरायुष्य संततानां पोषणं जननी च। हे वधू, तू 2 पावले चाललीस म्हणून मला बलवर्धक हो। हे वधू, तू 3 पावले चाललीस म्हणून मला धन देणारी हो। हे वधू, तू 4 पावले चाललीस आता माझी सुखवर्धिनी हो। हे वधू, तू 5 पावले चाललीस आता संतती वर्धक हो। हे वधू, तू 6 पावले चाललीस आता 6 ऋतूत प्राप्त होणारा भोग देणारी हो। सप्तपदानी गतानी वधू अतः मम दृढः मित्रं भवतु। आपलं लग्न आता झालंय, आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही। राघव, पण आता पण नाही आणि बिन नाही। रमा, हे लग्न आपण केलं तुझ्या प्रेमावरच्या विश्वासामुळे। अगं, मला त्रास होऊ नये म्हणून तुझी समर्पणाची आणि त्यागाची भावना व्यक्त केलीस ना, ती खूप मोठी आहे का? तू तुझं आयुष्य पणाला लावायला निघाली होतीस आणि त्यापुढे कुठलंच वचन, कुठलंच बंधन टिकू शकत नाही। हा तुझ्या निरपेक्ष प्रेमाचा विजय रमा। रमा राघव पुरोहित, तुझं माझ्या आयुष्यात स्वागत आहे, तुझं माझ्या आयुष्यात स्वागत आहे, तुझं माझ्या आयुष्यात स्वागत आहे, तुझं माझ्या आयुष्यात स्वागत आहे।
श्रुती. या बॅग. नमस्कार. आयुष्यमान बघ. आबा मी कधीपासून तुमच्याच येण्याची वाट बघत होतो. मी पण तिथून निघण्याची संधी शोधत होतो. परिषद खूप छान झाली ना? हो, अनुभव अलौकिक होता एवढंच सांगू शकतो मी. आम्ही न्यूजपेपर मध्ये वाचतच होतो आणि तुम्हाला माहितीये का टीव्हीवर सुद्धा दाखवत होते. हो, परिषदच एवढी मोठी होती, त्याची दखल सर्वांना घ्यावीच लागणार होती. चला आता आज जायचं का? नाही नाही, तुम्ही थांबा, मी सगळ्यांना बोलवून आणते. आटपा लवकर काय ते. हो. दादा, आई, पूजा वहिनी बाहेर या ना. काय ग श्रुती, काय झालं? आई, काय झालं? दादा, आबा आले. आबा 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 आयुष्यमान भाऊ, आयुष्यमान भाऊ. अहो तुम्ही आलात किती छान वाटतंय म्हणून सांगू. तुम्ही आलात तर असं वाटतंय की डोक्यावरचं ओझं अलगदपणे खाली आलं. का नुसत्या जबाबदारीच्या जाणीवेनेच थकलास की काय? नाही आबा, तसं नाही. जाऊ दे, आलं लक्षात. आबा मी पाणी आणते. या. काय ग रमा, असं का बघतेस? नाही, काही नाही राघव. आय जस्ट कांट बिलीव्ह इट की आपण लग्न केलंय. रमा, जगात चमत्कार कधीच घडत नाहीत, पण काही वेळेला अचानक चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टी नक्की घडतात आणि आपल्या बाबतीत तेच घडलंय. राघव, मला असं वाटलं होतं की आता सगळं काही संपलंय. जसा हा आपला आठवणींचा बॉक्स जळून गेला, तसंच आपलं नातंही जळून गेलं असं वाटलं होतं, पण तसं नाही झालं. तू ते तसं नाही घडू दिलं. दुसरा पर्याय काय होता आपल्याकडे? तू आपल्या आठवणी आणि आपलं नातं संपून टाकायला निघाली होतीस. राघव, त्यांनी दुसरा पर्याय सोडला होता का आपल्या पुढे? तुला एक गोष्ट कळतेय का राघव? अजूनही आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. अरे आता आपण काय करणार आहोत? कुठे जाणार आहोत? कुठे जाणार आहोत म्हणजे रमा? हा काय प्रश्न आहे? घरी जाणार आहोत आपण. तुझ्या बाळा, तुझी तब्येत कशी आहे? डॉक्टर काय म्हणतायत? एकदम ठीक आहे. डॉक्टरांनी तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली आहे आणि औषधं चालूच आहे. आबा पाणी. नाही, जीवावरचं संकट टळलं हे महत्वाचं. बरं, आता तू दगदग करायची नाहीस. काय कार्तिके, हा तिच्या तब्येतीकडे लक्ष देतोयस ना? हो हो आबा, औषध पाणी मी स्वतः लक्ष घालून करतोय. हे छान ऐकून बरं वाटलं. हे काय सगळे आलात तुम्ही, मी आल्यावर. आई कुठे आहे? आई अष्टविनायक दर्शनासाठी गेले. अचानक? हो बा, अहो बा, तुझ्याला लवकर बरं वाटावं ना म्हणून त्या नवच बोलल्या होत्या. आजच गेलेत. म्हणजे राघवी तिच्या बरोबरच गेला असेल. राघव,
तू अंकल गुरुजींना शब्द दिलास हे विसरतोस का? अजिबात नाही रमा. आबांना दिलेला शब्द माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण आजी जे म्हणाली ते सुद्धा आठवतंय मला. आजी म्हणाली होती की तुझ्यासाठी तुझं वचन महत्वाचं आहे की तुझं नातं हे तुला ठरवायचं. आणि आज ते ठरवलंय मी रमा. आणि ह्यात काही मी चुकीचं केलंय असं मला तरी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न मी आबांना शब्द देण्याचा, तर मी आबांना शब्द दिलाय अशातला भागच नाहीये. मामाला जे हवं होतं ते त्यांनी आबांसमोर माझ्याकडून वधवून घेतलंय इतकंच. अरे पण राघव तरीही. हे बघ रमा, तसं म्हणत असशील तर खरं तर मी आईला आधी वचन दिलंय. अनंताचा धागा बांधताना आपण दोघं कायम एकत्र राहू हे वचन आपण दिलं होतं आईला. मी शपथ घेतो. मीही शपथ घेतो. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही नेहमी एकत्रच असू. रमा राघव याआधी फक्त एकत्र होते, पण आता ते कधीच वेगळे न होण्यासाठी एकत्र झालेत. मी काहीतरी विचारतोय, राघव कुठे आहे? राघव अहो इथेच असेल इथेच कुठेतरी. काय गजानन गुरुजी, आम्ही यावं का? हो या या या. काय तुम्ही असं का विचारताय की यावं का म्हणून? बरं काय येणं केलं तुम्ही? अहो तुम्ही कधी येताय याची आम्ही वाटच पाहत होतो. का? अहो का म्हणून काय विचारताय? आपल्या नाशकाचं नाव तुम्ही देशात गाजवून आलेला आहात. अशा प्रसंगी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने तुमचा सत्कार करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि आमचं कर्तव्यही समजतं ते. अहो तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहे आणि देवी आईच्या कृपेनेच हे सगळं कार्य माझ्या हातून घडतंय. हो असं कसं? तुमची विद्वत्ता का आम्हाला माहित नाहीये? गुरुजी अहो तुम्ही सगळे उभे का? या ना, बसा ना. श्रुती बाळा पाणी आण, मी चहा टाकते. हो या ना, या ना. राघव तू जेव्हा असं बोलतोस ना तेव्हा माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते मला शब्दात नाही सांगता येत रे. पण आज मी खरंच खूप खुश आहे. राघव तरी मला पुढे काय होणार आहे याचा विचार करून खूप भीती वाटते रे. रमा, आता मनातून सगळी भीती काढून टाक. रमा, आपण आता 7 वचनात बांधलो गेलोय. आता आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. राघव आपण हा जो डिसिजन घेतलाय तो घरच्यांना नाही आवडणार आहे रे. आणि मला कोणालाच दुखवायचं नाहीये. इतरांना दुखवायचं नाही याचा अर्थ आपण आपल्या सुखाकडे पाठ फिरवायची असं होत नाही ना. हे बघ, आपला आपल्या आनंदावर आणि सुखावरही पूर्ण हक्क आहे. रमा, मी जेव्हा तुझा हात हातात घेतला, तुझ्यासोबत सप्तपदी चाललो, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, तेव्हाच पुढे होणाऱ्या परिणामांना तोंड द्यायची तयारी मी केली आहे रमा. रमा, इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या बरोबर असणार आहे आणि कुठलंही संकट तुझ्या आसपासही फिरकणार नाही ही जबाबदारी माझी असेल. अगं ए अश्विनी, अगं पायाचे तुकडे पडत चालले आता. अगं आणखीन किती चालवणार आहेस तू? बाबा आलू हे बघा इथेच कुठेतरी आहेत. अगं इथे कुठेतरी म्हणजे कुठे हे एकदा ठोसपणे सांग तरी. बाबा
अहो लावण्य मॅडमनी स्वतः दोघांचं लोकेशन फास्टली शोधून काढले ना, म्हणजे ते इथेच असणार. वेट चला घरी जाऊया. अगं हे काय करतेस? आपल्या आठवणी आपल्या सोबत घेऊन येते. रमा, आपण दोघं बरोबर असताना या जुन्या आठवणी कशाला पाहिजेत? राहू दे इथेच. इथून पुढे आपण नवीन आठवणी तयार करूयात ना. चला. एक मिनिट, मला तुझा फोन देशील प्लीज? हॅलो पवित्रा आंटी. बाबा नियर बाय. रमा राघव नियर बाय. कम. ही काय इंग्रजी फाडायची वेळ आहे का? बाबा कुठे